सायमध्ये बर्फ घालून तर पहा, आठवड्यातून 2 वेळा बनवाल इतकी भन्नाट रेसिपी आहे. ही ट्रिक एकदा करून पाहिली ना, तर साईचा असा भन्नाट उपयोग करता येतो हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बर्फ घालण्याची ही छोटीशी ट्रिक खूप कामाची आहे. त्यासाठी बघा, इथं मी काय केलेली आहे, जवळपास 8 दिवसाची ही साय साठवलेली आहे. आता ही बघा, जवळपास 2 तांबे भरलेले आहेत साईचे. तर हे 1 दिवसासाठी आपल्याला फ्रीजमधून ही साय बाहेर काढून ठेवायची आहे. आता ती बाहेर काढल्यानंतर त्यातलं पाणी खाली सांडू नये म्हणून मी एका ताटामध्ये ठेवलेले होते. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जवळपास 12 तास आपल्याला हे म्हणजे 1 दिवसभर आपल्याला ही साय फ्रीजमधली काढून बाहेर काढून ठेवायची आहे. कारण फ्रीजमध्ये साय आळते. नंतर 1 दिवस बाहेर काढली ना, की म्हणजे पटकन असं तूप बाहेर येतं, म्हणजे पटकन तूप निघतं. आता साय आपल्याला एका काय करायची आहे, पातेल्यामध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता काय करायचं, पसरट भांड्यामध्ये साय काढून घेतली, की सायचे जे भांडे आहेत, तांबे आहेत ना, तर ते थोडेसे इसळून त्याच्यामध्ये पाणी घालायचं. अगदी कोमट पाणी थोडंसं करायचं आणि त्याने आपल्याला सायचे जे तांबे आहेत, तर ते इसळून याच्यामध्ये परत 1 तांबे इतकं पाणी घालायचं. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं आता बघा रवी घ्यायची आहे. आता ही बघा, आज मी तुम्हाला ना तूप एकदम पारंपरिक पद्धतीने तूप बनवून दाखवणार आहे. तर आता कसं स्टीलच्या रव्या निघलेल्या आहेत किंवा विस्करच्या साहाय्याने तूप काढलं जातं. पण मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तूप बनवून दाखवणार आहे. आता इथं लाकडी रवी घेतलेली आहे. जसं की आपली आजी, आपली आई, आपल्या सासूबाई वगैरे अशा म्हणजे पहिल्या कसं जुन्या बायका या पद्धतीने ताक बनवायच्या. तर अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला हे तूप बनवून दाखवणार आहे. आता इथं बघा, मस्त असं तूप यायला लागलेलं आहे. मस्त साय फेटताना काय करायचं, साय छान एकजीव होईपर्यंत अशी फेटून घ्यायची आहे. घाई अजिबात करायची नाही. आता इथं बघा, आता तुम्हाला दिसत असेल, की थोडं-थोडं लोणी म्हणजे वेगळं व्हायला लागलेलं आहे आणि पाणी वेगळं व्हायला लागलेलं आहे. तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. बघा, लोणी असं घट्ट असं व्हायला लागलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला दाखवते, की लोण्याचा असा घट्ट असा गोळा होत नाही, तर त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट म्हणजे आपल्याला इथं बर्फ घालायचा आहे. आता इथं बर्फ घालायचा आहे. ही छोटी ट्रिक नक्की लक्षात ठेवा. बर्फ घातल्यानंतर यामध्ये काय बदल होतोय ते बघा. हळू सगळं वेगळं होताना तुम्हाला दिसेल. लोणी वेगळं होताना. बघा आता छान असं बर्फ घातल्यानंतर ना काय होतं, लोणी वेगळं व्हायला सुरुवात होते. बर्फ घातल्यानंतर आपल्याला रवीने काय करायचं आहे, थोडंसं असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे हलवत राहायचं आहे. आता हे बर्फ कसं खूप थंड असतं, त्यामुळे काय होतं, बर्फ घातल्याने काय होतं, लोणी एकदम असं घट्ट होतं. आता रवीने असं हलवताना एकदा हाताला एकदम इतकं जड जातं ना, की इतकं म्हणजे घट्ट असं लोणी इथं बनतं. लोणी वेगळं होताना बघा, एकदम असं छान वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. अगदी थोडंसं लोणी मी हातात घेऊन त्याचा असा गोळा बनवून घेतला, तर बघा त्याचा गोळा बनत आहे. एकदम असं घट्ट असं लोण्याचा गोळा अलग होतो याच्यामधून, लोणी वेगळं होतं बर्फ घातल्यामुळे. हीच तर सर्वात सिक्रेट ट्रिक आहे बर्फ घालण्याची. तर एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने तूप बनवून बघा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण ढवळत राहतो, पण लोणी पटकन येत नाही. त्याच्यासाठी काय करायचं, ही ट्रिक वापरायची. आता यातलं पाणी आपल्याला पूर्ण काय करायचं, काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 वेळा पाणी ओतून काय करायचं, स्वच्छ असं लोणी आपल्याला 2-3 पाण्याने, 3-4 पाण्याने धुवून काढायचं आहे. म्हणजे लोण्याचा असा म्हणजे तुपाचा वास वगैरे येत नाही, असा आंबूस तुपाचा वास येत नाही. जवळपास 3 ते 4 वेळा मी पाणी लोण्यामध्ये घालून लोणी चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता इथं बघा, लोण्याचा घट्ट असा इथं गोळा तयार झालेला आहे. आता यातलं मी पूर्ण पाणी बाजूला काढलेलं आहे नितळून. आता आपल्याला पुढची प्रक्रिया अगदी छान करायची आहे. म्हणजेच आता तूप गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे आता हे लोणी कडवायला ठेवायचं आहे. आता हे मंद आचेवर ठेवायचं आहे आणि हळू किती सुंदर सुगंध येतोय ते बघा.
आता काय करायचं, गॅस चालू करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला सुरुवातीला मध्यम गॅस करायचा आहे आणि नंतर आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिट मध्यम गॅस ठेवायचा आणि नंतर मंद ठेवायचा आहे, कमी करायचा गॅस आणि मंद गॅसवर आपल्याला छान असं तूप सुगंध येईपर्यंत हे कडवून घ्यायचं आहे. आता बघा इथं तूप आपलं तयार व्हायला लागलेलं आहे. त्यातलं जो पाणी असतं जास्तीचं जो पाणी होतं तर ते आटलेलं आहे आणि आता तूप बनायला लागलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते चमच्याने थोडंसं बाजूला सारून आणि याच्यामध्ये आणखी थोडंसं आहे बघा असं पाण्याचा अंश आहे त्याच्यामुळे एकदम असं पिवळं तूप म्हणजे असं दिसत नाही. आता इथं बघा मस्त असं मंद आचेवर ठेवायचं आहे आणि हळूहळू किती सुंदर सुगंध येतोय बघा. तर पाहू शकतात बघा किती सुंदर दाणेदार तूप तयार झालं. एकदा ही पद्धत करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे तूप आपल्याला गॅसवरून उतरल्यानंतर काय करायचंय, थंड करून घ्यायचं आहे. इथं आपलं मस्त असं तूप कढलेलं आहे. आता हे थंड करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते एखाद्या काचेच्या बरणीमध्ये, एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये हे आपल्याला तूप गाळून घ्यायचं आहे. आता इथं बघा हे तुपाचा डब्बा आहे, तर याच्यामध्ये अगोदरचं माझं तूप आहे कढवलेलं. तर त्याच डब्यामध्ये मी हे तूप गाळून घेणार आहे. इथं बघा चहाची चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं आहे. आता बघा डब्यामध्ये चाळणी धरायची आणि इथं तूप गाळायचं आहे आणि तूप कडवत असताना जास्त असं पांढऱ्या रंगावर ठेवू नका. मग ते तूप खाताना असा आंबूस वास येतो. असा छान अशी चव लागत नाही, सुगंध येत नाही. चांगला सुगंध असा घरात दरवळेपर्यंत तूप कडवायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला ते एखाद्या डब्यामध्ये, बरणीमध्ये गाळून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला वरण भातावर, खिचडीवर किंवा असं पोळीसोबत जर वरण भातावर किंवा असं याच्यावर खायचं असेल ना रोजच्या जेवणासोबत, तर काय करायचं, एखाद्या छोट्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये वेगळं छोट्याशा काढून घ्यायचं. एवढं मोठ्या डब्यामधलं रोज तोच डब्बा घ्यायचा नाही जेवताना. मग त्याला खरकटे हात वगैरे असे भाजीचे ते लागले ना तर तूप खराब होतं, त्याचा वास वगैरे येतो. त्याच्यासाठी रोज खाण्यासाठी आपल्याला रोजच्या वापरासाठी छोटेसे एखाद्या बॉटलमध्ये किंवा बरणीमध्ये काढून घ्यायचं. मस्त बघा तूप गाळून घेतलेलं आहे आणि हे जिथं पातेल्यामध्ये जे बुडात राहिलेलं असतंय ना, याला आमच्याकडे बेरी म्हणतात आणि याला मुलं ना, लहान मुलं साखर टाकून एवढे आवडीने खातात ना, की त्याला सेम अशी म्हणजे खाव्याची चव येते, टेस्ट येते. तुमच्याकडे हे खातात की नाही तूप कडवल्यानंतर जे बुडात राहतं, तर ते बेरी खातात की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल ना, प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या साक्षी मुंडे 07 या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. अशा साध्या, सोप्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑल करा.